नमस्कार मित्रांनो, PPA एज्युटेक चॅनलमध्ये मी प्रकाश पवार आपलं स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग पोस्टसाठी कॉपीराइट फ्री इमेजेस कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत। मित्रांनो, नवीन ब्लॉगर काय करतात, गुगलवरून इमेज डाउनलोड करतात आणि जशाच्या तशा ब्लॉग पोस्टमध्ये वापरतात। त्यामुळे काय होतो, कॉपीराइट व्हायोलेशनचा इश्यू निर्माण होतो आणि गुगल आपल्याला अप्रूव्हल देत नाही। म्हणून मित्रांनो, आपण कॉपीराइट फ्री इमेजेस कशा बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला गुगलवरून डाउनलोड केलेल्या इमेजेस जशाच्या तशा न वापरता त्यांचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे। त्यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करून घेऊ। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये remove.bg ही वेबसाईट सर्च करायची। remove.bg त्यानंतर या ठिकाणी अपलोड इमेज करायची। आपल्याला एक इमेज इथून घेऊन घ्यायची। हे बघा मित्रांनो, या इमेजेसचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे। तिला डाउनलोड करून घेऊ आपण। या प्रकारे आपल्याला गुगलवरून डाउनलोड केलेले इमेजेस त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे। आता आपण ब्लॉगसाठी कॉपीराइट फ्री इमेजेस कशा बनवायच्या ते शिकणार आहोत मित्रांनो। त्यासाठी आपल्याला नवीन टॅब ओपन करून घ्यायचे। त्यात आपल्याला कॅनव्हा ही वेबसाईट सर्च करायची। CANVA कॅनव्हा। हे बघा मित्रांनो, कॅनव्हाची वेबसाईट ओपन झालेली। या ठिकाणी आपल्याला या प्लसवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून कस्टमाइज साईज करायचं आपल्याला। मित्रांनो, ब्लॉगसाठी 1200 बाय 630 पिक्सेलची साईज निवडायची आपल्याला। यानंतर जर आपल्याला रेडीमेड टेम्पलेट घ्यायचे असतील तर या ठिकाणाहून टेम्पलेट घ्यायचे मित्रांनो। हा बघा, हा टेम्पलेट मी नेहमी माझ्या ब्लॉगसाठी वापरत असतो। हा घेऊया आपण। त्यानंतर हा टेक्स्ट डिलीट करून घ्यायचा आहे। याच्यावर क्लिक करायचे। या प्रकारे टेक्स्ट डिलीट करून घ्यायची। क्लिक करून त्यानंतर या प्लसवर यायचं आपल्याला। या ठिकाणाहून आपल्याला टेक्स्ट घ्यायचं आहे। ॲड हेडिंग करायचं आहे। यानंतर हा टेक्स्ट सिलेक्ट करून इथं आणायचं आहे। टेक्स्टला एडिट करायचं आहे आणि आपला जो ब्लॉगचा टायटल असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। आपण उदाहरण घेऊ, ब्लॉग म्हणजे काय। या प्रकारे आपल्याला टायटल लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणाहून मित्रांनो आपण टेक्स्टचा फॉन्ट चेंज करू शकतो, टेक्स्टची स्टाईल चेंज करू शकतो, साईज चेंज करू शकतो। या ठिकाणाहून साईज चेंज करून घेऊया आपण, कमी जास्त करून घ्यायची बघा या प्रकारे। त्यानंतर या ठिकाणाहून टेक्स्टला कलर द्यायचा आहे। कलर निवडून घ्यायचा आहे, कोणता कलर द्यायचा आहे तो। या प्रकारे कलर द्यायचा इथून बघा मित्रांनो। त्यानंतर आपण अजून एक टेक्स्ट घेऊया। इथं प्लसवर यायचं आहे। त्यानंतर अजून एक टेक्स्ट इथून सिलेक्ट करायचं आहे। हा टेक्स्ट सिलेक्ट करून इथं याच्या खाली आणायचं आहे। हा टेक्स्ट एडिट करून घेऊया। एडिट केल्यानंतर टेक्स्टला नाव देऊया, ब्लॉग कसा तयार करावा।
या प्रकारे टेक्स्ट लिहून घ्यायचे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर या प्लसवर क्लिक करायचे. या ठिकाणाहून आपण एलिमेंट सिलेक्ट करू शकतो आपल्या इमेजेससाठी. हे बघा मित्रांनो, इथे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत, तुम्ही कोणताही घेऊ शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या एलिमेंटवर प्रो लिहिलेला असेल तो घ्यायचा नाही, तो पेड एलिमेंट असतो, त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपल्याला फ्रीवाले वापर करायचा आहे. ज्याच्यावर प्रो लिहिलेला नसेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी एक सिलेक्ट करून घेतो. आपण एक टेम्पलेट घेऊया, त्याला असं कमी जास्त करून घ्यायचं. इथून या ठिकाणी घेऊया. त्यानंतर या प्लसवर क्लिक करायचे. मित्रांनो, आपण इमेजेस देखील इथं अपलोड करू शकतो. इथं अपलोडवर जायचे. या ठिकाणाहून इमेज सिलेक्ट करायची. मी माझा लोगो घेतो. हा लोगो असा कमी जास्त करून सेट करून घ्यायचा आहे आणि एका कोपऱ्यात लावून द्यायचं आहे आपल्याला पोस्टवर. हे बघा मित्रांनो, या प्रकारे आपल्याला ब्लॉगसाठी इमेजेस तयार करायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला कॉपीराईट व्हायोलेशनचा इश्यू निर्माण होणार नाही आणि ब्लॉगला लवकरात लवकर अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर या ठिकाणी या कॉर्नरमध्ये या बाणावर क्लिक करायचं आहे आणि इमेज डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. ही PNG साईज आपल्याला चेंज करायची, JPG साईज घ्यायची ब्लॉगसाठी. त्यानंतर डाउनलोड करून घ्यायचे. हे बघा मित्रांनो, आपली इमेज डाउनलोड झालेली तुम्हाला ओपन करून दाखवतो. या प्रकारे आपली इमेज तयार झालेली. या प्रकारे आपल्याला ब्लॉगसाठी इमेजेस बनवायचे. मित्रांनो, आज आपण कॉपीराईट फ्री इमेजेस कशा तयार करायचे ते शिकलोत. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.